लग्नाला आता 8 दिवस उलटून गेले, परंतु सत्य मात्र महाराष्ट्राच्या जनतेपासून लपलेलं होतं. आणि आत्ताच अखेर त्यांचं ते काळं काम सगळं बाहेर पडलं आणि सगळ्यांना एकच धक्का बसला. होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला धडकी भरवणारी सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी येत आहे. अहो, महाराजांनी इतका मोठा खर्च केला, थाटामाटात धूमधडाक्यात लग्न केलं, पोरीला इतका मोठा संसार दिला. लग्नाच्या 8 दिवसानंतर मात्र भलतं सत्य आलं समोर, जे ऐकल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेच्या पायाखालची जमीन सरकेल आणि एकच संतापाची लाट निर्माण होईल. अहो, प्रत्येक बापाला वाटतं की आपल्या मुलीचं चांगलं व्हावं, आपल्या मुलीचा सुखी संसार असावा, आपल्या मुलीला चांगला जोडीदार मिळावा, आपल्याला चांगला जावई मिळावा, आणि प्रत्येक मुलीचा बाप आपल्या मुलीसाठी चांगला जावई शोधत असतो. परंतु आजकाल तर मात्र लोक दाखवतात एक आणि पाठीमागं असतं दुसरंच. तेच आता डायरेक्ट उघड झालेलं आहेत. नेमका महाराजांची कशी फसवणूक झाली, कोणी केली, नेमका सत्य काय आहेत, ते सगळंच बघणार आहोत. ते सगळंच आपण तुम्हाला याच व्हिडिओत आता डायरेक्ट दाखवणार आहेत. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे. हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा. कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही, कारण की व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला लोक कशा प्रकारे गोड बोलतात आणि नंतर त्यांची ते काळे कामा बाहेर येतात, तसंच महाराजांना कशा प्रकारे रडवण्यात आलं, ते सगळं आपण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी डायरेक्ट दाखवणार आहोत. त्यामुळे तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघावाच लागेल. आणि या मोठ्या आणि महत्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा. लगेच एक लाईक झालाच पाहिजे. अहो, संपूर्ण महाराष्ट्राला हसवण्याचं काम महाराजांनी केलं, परंतु असं वाटलं नव्हतं की महाराजांवर काय वेळ येईल. ज्यावेळी महाराजांच्या मुलीचा साखरपुडा झाला होता, त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून त्या संपूर्ण कार्यक्रमावर टीका करण्यात आली होती. महाराज जनतेला शहाणपण शिकवतात, महाराज जनतेला ज्ञान देतात, महाराज जनतेला काय करावं काय नाही करावं हे सांगतात. परंतु महाराजांनी स्वतःच्या मुलीसाठी इतका खर्च केला. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेमध्ये महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्याची, लग्नाची एकच चर्चा होती. परंतु आत्ताच मात्र अशा काही गोष्टी समोर आल्या, असे काही पुरावे सापडले, ज्यानुसार महाराजांच्या जावईचे सगळं काम बाहेर पडलं. नुसताच काम नाही, तर त्यांचे ते सगळे धंदे बाहेर पडले, जे ती करीत होती. ती सगळीच आपण तुम्हाला याच व्हिडिओत आता डायरेक्ट दाखवणार आहेत. फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. अहो, महाराज म्हणजे कोणी सर्वसाधारण व्यक्ती आहेत का? आणि त्यांना कोणी फसवलं का असं तुम्हाला वाटतं का? शक्यच नाही. पुन्हा सोशल मीडियावर ज्याप्रमाणे महाराजांच्या जावयाची चर्चा आहेत, महाराजांच्या मुलीच्या लग्नाची चर्चा आहेत, त्याबद्दल आता एक गुप्त पुरावा सापडला. अहो, महाराजांनी आश्रम चालवलं, त्यानंतर शाळा चालवली, गोर गरीब अनाथ जनतेच्या लेकरांना शिकावयासाठी महाराजांनी चांगली व्यवस्था केली. अहो, पण महाराजांनी जो स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी जो खर्च केला होता, 100 एकरपेक्षा जास्त क्षेत्रामध्ये मंडप टाकलेला, महाराजांच्या मुलीच्या लग्नाला 3 लाखापेक्षा जास्त लोकांची गर्दी, मोठे मोठे उद्योगपती, मोठे मोठे महाराज, इतर कीर्तनकार, इतर सामाजिक कार्य करणारे, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री यांची हजेरी. त्यामुळे महाराजांच्या मुलीच्या लग्नाची राज्यभर एकच चर्चा. काही म्हणाले की महाराजांनी लग्न केलं, मोठं धूमधडाक्यात केलं, चांगली गोष्ट झाली. काही म्हणाले की महाराज दुसऱ्याला, समाजाला, जनतेला कसं वागावं सांगतात आणि स्वतः मात्र मोठा खर्च केला, पैशाचा मोठा खर्च झाला. अहो, पण तुम्ही महाराजांची सगळी जुनी कीर्तनं शोधून काढा. त्यामध्ये महाराज म्हणताय की कोणतेही बापाने कर्ज काढून आपल्या मुलीचं लग्न करू नये, कर्जबाजारी होऊ नये, सर्वसामान्य लग्न करा, मोठ्या थाटामाटात, मोठ्या उत्साहात लग्न करायची गरज नाही, प्रत्येकाने आपल्या ऐपतीनुसार खर्च करावा, असं महाराज सांगायची. ज्याच्याकडे काही नाही त्याने जनतेला देखावा करण्यासाठी जास्त पैसा खर्च करायचा नाही, असे महाराज सांगत असतात. अहो, पण महाराजांनी आपल्या कुटुंबासाठी पैसा कमावला होता ना, त्याच पैशातून त्यांनी लग्न केलं, स्वतःच्या मुलीचं. काही त्यांना बाहेरून मदत करण्यात आली, ते सगळे एकत्र करून त्यांनी इतकं मोठं लग्न केलं. त्यांनी काही कर्ज नाही घेतलं लग्नासाठी. त्यामुळे महाराजांच्या बोलण्याचा लोकांनी वेगळाच अर्थ काढलेला होता. अहो, परंतु आत्ताच तर सगळं बाहेर पडलं. शेवटी महाराजांच्या मुलीच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या महाराष्ट्रातील जनतेसमोर आलो. आपण आत्ताच महाराजांच्या जावईचं ते काम दाखवणार, जे तुमच्यापासून लपलेलं होतं. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघत राहणे. कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. मूळ पुण्याचा, हजारो वाहनांचा मालक, इंदोरीकर महाराजांचे जावई नक्की कोण? मुलगी ज्ञानेश्वरी नक्की कुणाची पत्नी होणार?
महाराष्ट्रातील कुणाला इंदोरीकर महाराज माहीत नाही असं होणार नाही. एकतर तुम्ही त्यांचे चाहते असाल किंवा त्यांची मतं तुम्हाला पटत नसतील. काहीही असो, पण इंदोरीकर हे सगळ्यांना माहिती आहेत. आणि त्यात इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा साखरपुडा 4 नोव्हेंबरला पार पडला. अतिशय थाटामाटात पार पडलेल्या या साखरपुड्याची सोशल मीडियावर भारी चर्चा रंगली. कुणी या साखरपुड्याचं कौतुक केलं तर कुणी झगमगाटावरून टीकाही केली. पण या सगळ्यांना एकच प्रश्न पडला, इंदोरीकर महाराजांनी ज्यांच्या हातात आपल्या मुलीचा हात दिला तो इंदोरीकर महाराजांचा जावई नक्की कोण? तर याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओत देतोय. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिला प्रश्न, इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा कधी झाला आणि जावई कोण? तर इंदोरीकर महाराजांना एक मुलगी आहे. तिचं नाव ज्ञानेश्वरी, जी उच्च शिक्षित आहे. पुण्याला शिक्षण झालं. तर इंदोरीकरांचा जावईही पुण्याचाच. त्याचं नाव साहिल चिलाप. तोही मूळ पुण्याचाच. जुन्नर तालुक्यातलं काटेडे येणेरे हे त्यांचं मूळ गाव. पण सध्या नवी मुंबईत राहतो. नवी मुंबईत ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे, ज्यात शेकडो गाड्या आहेत. वडिलांचं नाव सुनील तर आईचं नाव मनीषा. ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा हा संगमनेरमध्ये झाला. इथल्या वसंत लॉन्समध्ये हा कार्यक्रम पार पडला, ज्याला अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. पण तिथंही इंदोरीकर महाराज अतिशय साध्या पेहरावात पाहायला मिळाले. खरं पाहायला गेलं तर इंदोरीकर महाराजांचं मूळ नाव निवृत्तीनाथ काशीनाथ देशमुख. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात त्यांचं मूळ गाव इंदोरी. आणि याच इंदोरी नावावरनं त्यांना नाव मिळालं इंदोरीकर. मुलींवरच्या त्यांच्या वक्तव्यामुळं ते अनेकदा चर्चेत राहिलेत. मुलींना मोबाईल देऊ नका, त्यांच्यावर लक्ष ठेवा, त्या पळून जातील. याशिवाय मुलगा आणि मुलगी होण्यासाठी काय करावं याबद्दलचंही त्यांचं वक्तव्य वादात राहिलं होतं. पण आपल्या मुलीच्या साखरपुड्यात ते अगदी खुश पाहायला मिळाले. समाजाची अनेक बंधनं त्यांनी इथं तोडल्याचं दिसलं. तुम्हाला इंदोरीकर महाराजांच्या जावयाबद्दल माहीत होतं का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच ऑफबीट व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स नाऊ मराठीला फॉलो करायला विसरू नका. नवी मुंबईत ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे, ज्यात शेकडो गाड्या आहेत. वडिलांचं नाव सुनील तर आईचं नाव मनीषा. ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा हा संगमनेरमध्ये झाला. इथल्या वसंत लॉन्समध्ये हा कार्यक्रम पार पडला, ज्याला अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. पण तिथंही इंदोरीकर महाराज अतिशय साध्या पेहरावात पाहायला मिळाले. खरं पाहायला गेलं तर इंदोरीकर महाराजांचं मूळ नाव निवृत्तीनाथ काशीनाथ देशमुख. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात त्यांचं मूळ गाव इंदोरी. आणि याच इंदोरी नावावरनं त्यांना नाव मिळालं इंदोरीकर. मुलींवरच्या त्यांच्या वक्तव्यामुळं ते अनेकदा चर्चेत राहिलेत. मुलींना मोबाईल देऊ नका, त्यांच्यावर लक्ष ठेवा, त्या पळून जातील. याशिवाय मुलगा आणि मुलगी होण्यासाठी काय करावं याबद्दलचंही त्यांचं वक्तव्य वादात राहिलं होतं. पण आपल्या मुलीच्या साखरपुड्यात ते अगदी खुश पाहायला मिळाले. समाजाची अनेक बंधनं त्यांनी इथं तोडल्याचं दिसलं. तुम्हाला इंदोरीकर महाराजांच्या जावयाबद्दल माहीत होतं का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच ऑफबीट व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स नाऊ मराठीला फॉलो करायला विसरू नका.